रायगडच्या रोह्यामधील कुंडलिका नदी पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहतीये। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कुंडलिका नदीचा पूल धोक्याच्या पातळीवरून जातोय। पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक सध्या तरी बंद आहे। बोटीच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित करण्याचं काम होणार आहे। गेले 3 ते 4 दिवस पावसाने रायगड जिल्ह्यासह रोहा शहराला झोडपून काढले आणि अशातच मंगळवारी दिवसभर पाऊस नव्हता। त्यामुळे रोहा शहरातील आणि आसपासच्या गावातील घरांनी आपली घरं धुतली होती, साफ केली होती, परंतु मंगळवारी रात्री पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे भुवनेश्वर, वरसे, आदर्शनगर, वैभवनगर या ठिकाणच्या रहिवाशांच्या घरात पुन्हा एकदा पाणी शिरलं। त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। रायगड जिल्ह्याला पावसाने विवादात्मकपणे बॅटिंग करून झोडून काढलेलं आहे। संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाचा हाहाकार झालेला आहे। अशातच गेले 4 ते 5 दिवसानंतर पावसाची काल 7 तारखेला विश्रांती झाली आणि यानंतर रोहा शहरातलं पाणी जो आहे तो कमी झाला आणि आता पुन्हा काल रात्री म्हणजे 8:30 ते 9च्या दरम्यान जी पावसाने सुरुवात केलेली आहे त्या पावसाने इतकी जोरदार बॅटिंग केली की रात्री 12:30-1 नंतर संपूर्ण भुवनेश्वर असेल, वरसा असेल, त्याचबरोबर हा अष्टमी पूल असेल किंवा रोहा शहर या ठिकाणी आपण कशाप्रकारे पाणी आहे आणि आता मी रोहा कुंडलिका नदीवर उभा आहे। आपण पाहिलं तर संपूर्ण ही गर्दी आहे आणि हा पाणी संपूर्ण अष्टमी शहराच्या उतरत्या बाजूला म्हणजे जो रेल्वे स्टेशन या ठिकाणच्या बाजूला संपूर्ण भरलेला आहे आणि हा अष्टमी गावामध्ये आत्ता जवळपास 3.5 ते 4 फूट पाणी असलेलं आपल्याला पाहावयास मिळत आहे। आपण एकंदर पाहिलं तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शासनाची सुट्टी किंवा काही डिक्लेअर केलेली नसल्याने प्रचंड नागरिकांचे हाल सुरू झालेले आहेत। जी कामावर लोक निघालेली आहेत ते कामावर जाणारे कामगार संपूर्ण दमकट नाक्यावरती अडकलेत, त्याचबरोबर अष्टमीच्या पुलावरती अडकलेत। पण रात्रभर रेस्क्यू करताय, गेली 2-4 दिवस आज सहकार्य करताय आणि आज किती वाजता पाणी शिरलं वगैरे काय तर बघू शकता 5 तारखेपासून पाऊस जो एवढा चालू आहे जोरदार, त्याच्यामुळे रोहामध्ये कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडून बऱ्याचशा ठिकाणी पाणी वाढलेलं आहे। तर जसं की आता तुम्ही रात्री बघितलात तर 2 नंतर पाणी एवढं वाढायला सुरुवात झालं की आम्ही बौद्धवाडी असेल, कोलीवाडा, मुकुंदनगर असेल, मराठाळी इथल्या स्थानिक लोकांना आम्ही आधीच अलर्ट केलेलं आहे की तुम्ही काळजी घ्या, कारण घरात पाणी शिरतो, त्याच्यामुळं प्रत्येकाने काळजी घ्या। तर कुंडलिका नदीला महापूर येत चाललेला आहे आणि अष्टमीमध्ये एवढी परिस्थिती डेंजर आहे की संपूर्ण कोलीवाडा, मराठाळी, रेल्वे स्टेशन पाण्याने झोडून काढलेलं आहे। पण त्याप्रमाणे चांगली नगरपालिकेची टीम यावेळेला चांगली काम करत असताना आता पाण्याच्या पुढे आपण काही करू शकत नाही। त्याच्यामुळे आता आजसुद्धा जो रात्री 8:30 वाजल्यापासून पाण्याने सुरुवात केली ते आत्तापर्यंत पाणी सतत चालू असल्यामुळे सगळ्या आमच्या दुकानाची सुद्धा हालत झालेली आहे। काल एवढं दुकान साफ करून सुद्धा आज पुन्हा दुकान पाणी शिरलेलं आहे। पुणे न्यूज, सागर जैन, रायगड।